ओके, तर बघू आजच्या लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला कशाप्रकारे आपण ट्रेड अपॉर्च्युनिटी कॅच करू शकतो. जे की आपण झोन मार्किंग केलं होतं एक्झॅक्टली मार्केट त्या लेवलपासून डाऊन तरी आलं, बट आपल्याला तिथं ट्रेड नाही घेता आले बिकॉज त्याच्यामध्ये मार्केट ओपन होतात, मार्केटनं डायरेक्टली डाऊन साईड मोमेंटम कॅच केले. ओके, सिम्पल आहे. इथे एक बारका गॅप होता, ऑलरेडी टेस्टेड आहे. अगेन मार्केट ते लेवलच्या आसपास यायला लागलं. थोडंसं मला डेटा थोडासा रेंज बाउंड वाटायला, रेंज बाउंड टू निगेटिव्ह वाटायला. तर थोडंसं डेटाला स्टेबिलिटी जर का आली देन आपण त्यामध्ये एंट्री प्लॅन इझिली करू शकतो. ओके, तर स्टार्टिंगला थोडंसं आपण याच्यामध्ये कॉल पुट ॲड करून ठेवूया. 49,800 कॉल, 49,800 पुट. ओके, आज निफ्टी पण बँक निफ्टी दोघांची पण आज एक्सपायरी आहे. देन बघूया कशाप्रकारे आपल्याला एंट्री भेटते आजच्या सेशनमध्ये. स्टार्टिंगला व्हॉलेटिलिटी जास्त असते, मार्केट बोथ साईडला मूव होतं आहे. ग्लोबल सेंटिमेंटमध्ये तर पॉझिटिव्हनेस होता कालच्या डेला, आजच्या डेला पण ग्लोबल मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह आहे. ओके, आता रिसेंट जर का आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये थोडंसं कालचं जे रॅली आहे तीच रॅली मार्केट कंटिन्यू करायचा प्रयत्न दाखवते सुरुवातीला, बट एनिथिंग कॅन हॅपन. मार्केट इथं गॅप डाऊन ब्रेकडाऊन दाखवणार आणि त्याला फ्रिक करून मार्केट अपसाईडला पण मोमेंट रॅली करू शकतो आहे. ओके, तर जस्ट वेट. याच्यामध्ये कुठं आपल्याला अपॉर्च्युनिटी जर का भेटली देन आपण त्याप्रकारे प्लॅनिंग करणार. जस्ट वेट. ओके, याच्यावरती एक एंट्री प्लॅन करू शकतो आपण 194च्या अभाव, जस्ट स्कॅल्पिंग. ओके, एंट्री नाही आली सो अवॉइड इट. ओके, जसं मग मी तुम्हाला डिस्कस केलं की इथं मार्केट थोडंसं ब्रेकडाऊन दाखवून रिव्हर्सल प्लॅन करू शकतं, तर आपण तेच वेला कंटिन्यू करणार आहे. ओके, कॉल साईडला अपॉर्च्युनिटी कॅच करायचा प्रयत्न झाला. 49,800 ठीक आहे, हो गया. ओके, 49,700 कॉल. ओके, ओके, हा एरियात मार्केट आहे, ब्रेकडाऊन दाखवला, बट असं का वाटतं की त्याला फेल करू शकतो. ओके, वेट करू, चांगलं अपॉर्च्युनिटी भेटली देणंच प्लॅन, अदरवाईज नो.
एखादा ट्रेड मिस होईल, बट अडकायचं नाही आपल्याला. ओके, अडकायचं तर नाही आहे ट्रेडमध्ये, तर अडकायचं नाही आहे. तर त्यासाठी आपण याच्यामध्ये पण निफ्टी बँकला ओपन करूया. ऑप्शन कॉल 155. ओके, नो प्रॉब्लेम. 155 कॉल 155. येस, इथेचा कॉल. ओके, कालच्यासारखंच मार्केट बिहेव करायला लागलं आहे. खाली येते मार्केट, बट जर का तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल की मार्केट सिंक होत नाही आहे. म्हणजे काय की एंट्री इथं दाखवली, फॉर एक्झाम्पल 204ला आपला प्लॅन होता. इथं एंट्री झाल्यानंतर हे जस्ट आपली एंट्री कॅच करून परत डाऊन साईडला आला. तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे, भले हे डाऊन साईडला येऊ दे, हे प्रीमियम फिरणार नाहीत. ओके, ही तर वोलॅटिलिटी राहणार आहे. तर ह्या कंडिशनला OTM जर का असेल तर आपण अडकलो म्हणून समजायचं फिक्स. ओके, तर इथं आपल्याला एंट्री तर ओके ह्या झोनपाशी आलं ॲक्च्युली. ते इथं एक सपोर्ट प्रोबॅबिलिटी वाईज घेऊ शकता. ओके, हा एरियात बरोबर मार्केट ज्याचं आपण मार्किंग केलं ना काल, बरोबर तिथूनच डाऊनला आलं. बट यूट्यूबला जे आपण टाकलं होतं व्हिडिओ, बट ह्याच्यामध्ये काय आहे की तिथं आपल्याला अपॉर्च्युनिटी कॅच नाही करता आली, कारण की मार्केट ओपन होऊन झापकन डाऊन आला. ओके, इथं ओपन झाला 167, त्यानंतरनं हा ऑलमोस्ट 187पर्यंत गेला. आता त्याला जर का असंच यायचं असेल डाऊन साईडला तर भाई ट्रेड तर नाही बनणार. बिकॉज ट्रेड बनण्यासाठी स्टेबल पेस पाहिजे, त्यानंतरनं तिथं अपॉर्च्युनिटी जनरेट व्हायला पाहिजे, देन आपण प्लॅन करू शकतो. अशा मार्केटला कसं ट्रेड करायचं ज्यामध्ये प्रीमियम डिके व्हायला नसतं. ओके, इथं मार्केट कन्सॉल्टेशन नंतरनं ब्रेकडाऊन दाखवला, त्यानंतरनं ही मुवमेंट डाऊनला आले. बट जर का आपण प्रीमियम बघितला तर प्रीमियम स्टील डाऊन साईड आहेत. ओके, तर प्रीमियम डिके भरपूर करतं आहे मार्केट, आणि तोच इश्यू यायला ह्याच्यामध्ये. मे बी हे जाईल वरती, बट जसं सांगितलं की ते खाली येत वर जाणार आहे. ओके, तेच बिहेवियर ते कंटिन्यू करणार आहे. तर स्टॉप लॉस मोठे राहतील. तर हा एक मात्र इश्यू आहे ह्याच्यामध्ये. तो सो ते कारण मध्ये अडकायचं नाही आपल्याला, त्यासाठी वेट, इग्नोर इट. भाऊ नेक्स्ट ट्रेड पण भेटतील, काय अडचण नाही आहे. जसे ट्रेड भेटतील देन आपण अपडेट करू. मध्ये आधी ट्रेड नाही घ्यायची, पळत्या ट्रेडमध्ये जायचं नाही आपल्याला, हेच कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. देन हायली प्रोबॅबिलिटी आहे की त्यासाठी हा जो सपोर्ट आहे, ओके, हेवीली मार्केट ऑलरेडी फॉल आहे, प्रिवियस सपोर्ट झोनपाशी मार्केट आलं आहे. तर इथं काय असतं आहे, तर इथं मार्केट ट्रॅप करू शकतं. मार्केट तुम्हाला ब्रेकडाऊन दाखवून अपसाईडला रिव्हर्स करायचे चान्सेस सगळ्यात हाय आहेत. नेक्स्ट ट्रेड जर का आपल्याला घ्यायचा असेल देन ही जे आपले बाईंग्स एरिया आहेत तिथे आपण प्लॅन करू शकतो, किंवा थोडं इथं हॉल्ट होऊन जर का ह्याला ब्रेकडाऊन यायला लागला देन तसं पण प्लॅन करू शकतो. स्ट्रेट ब्रेकडाऊनला थोडंसं रिस्की आहे, स्ट्रेट ब्रेकडाऊन. ओके, तर क्वांटिटी कमी करून पण प्लॅन करू शकतो आपण, एखादी रिस्क घेऊ शकतो. बट चान्सेस आहेत की त्यामध्ये SL हिट व्हायचा, तर त्यासाठी आपण जस्ट तो ट्रेड अवॉइड करतो आहे, सिम्पल. ओके, SL हिट करू शकतं ते, कारण की हे तर सिग्नल द्यायला लागलं आहे ते रेंज बाउंडचं क्लिअर कट. सो मला त्यात अडक्यात नाहीचं आहे. ओके, जसं मी तर डिस्कस केलं होतं की ब्रेकडाऊन दाखवून रिव्हर्स जाणार, तर हवेतच गॅप झाला 140वरून डायरेक्टली 180पर्यंत गेला हा. ओके, वेट, ह्याच्यामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी एक रिव्हर्सलचा ट्रेड बनतो आहे का, हे बनला तर व्हेरी चांगला आहे. डायरेक्ट एवढा मोठा गॅप झाला तो की जस्ट इथून 122पासून डायरेक्टली 180पर्यंत गेला. 5 मिनटाचा क्लोज कसं येतं आहे, नो
हे जस्ट पुल बॅक आहे, डाऊन साईडला आला, अप साईडचा जायचा प्रयत्न चालू आहे, परत डाऊनला आला, जस्ट पुल बॅक आहे. सो रिव्हर्सल ट्रेड यायचा असेल तर ह्याच्यावरती येऊ शकतो 200च्या अबाव. थोडंसं हॉल्ट होऊन जाईल, नाही तर डायरेक्ट जाईल. ओके, कारण की ऑलरेडी मोठे शॉर्ट झालेत, ऑलरेडी भरपूर सेलिंग झालं. कंटिन्यू डाऊन म्हणजे सेलरला पहिल्यांदा ट्रॅप करतील आणि देन रिव्हर्स नेतील. ओके, तसं काही तर होऊ शकतं आहे. एक्सपेक्टेशन तर तसंच आहे, बघूया काय होतं. प्लॅन तर केला आहे. व्होलॅटिलिटी तर जास्त आहे. ओके, ऑर्डर लावलं, बघू काय होतं. ओके, एंट्री तर झाली आहे. त्यानंतर वेट, बघूया कुठेपर्यंत जात आहे. की 2000 समथिंगचं तर प्रॉफिट चालू आहे. 3000 समथिंगच्या प्रॉफिटवरनं परत मायनसला आलं ते. ओके, व्होलॅटिलिटी खूप आहे. आय थिंक अडकलेलं आहे. नाही, ओके, ट्रॅप तर केले त्यानं बरोबर सेलरला. एक्सपेक्टेशन तर हेच आहे की वरती जाऊ शकतं. चेक करूया आपण. ओके, बाकीच्या गोष्टी मला थोड्याशा पॉझिटिव्ह दिसायला, त्यामुळं मी हा ट्रेड घेतला. त्याच्या मागचं कारण तेच आहे. एक चांगली मुवमेंट पाहिजे मला, जी की आता यायला लागली. ओके, यस, असेच मुवमेंट पाहिजे, कारण की सेलर ट्रॅप झाले त्याच्यामध्ये. आणि सपोज जर का सेलरचे एस हिट झाले ना तर शार्प वर जाऊ शकतं. हेच एक्सपेक्टेशन आहे. ओके, जस्ट दुसरं काही नाही आहे. यस, हेच पाहिजे होतं. यस 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 यस, नाईस. जा अप, जा नीचे मत आ. थोडा वेळ वाट बघूया, नाहीतर याला काढायला पाहिजे आपल्याला. इथून रिजेक्शन आले त्याला ऑलमोस्ट 217. ओके, काढतो याला, बघूया काय होतं. बिकॉज एक्सपेक्टेड तर होतं ते रॅली, ऑलमोस्ट 217पर्यंत गेला. 2000 कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट, काय अडचण नाही आहे. वेट करू, कारण की बऱ्याच वेळा काय करतं ते की जर का रिजेक्ट जायचं असेल, शार्प स्कोरिंग शार्प यायचं असेल तर शार्प आले असते. बट प्रॉब्लेम असा झाला की हे गेलं वरती, बट हे खाली यायला आहे. ओके, तर हे कारणामुळे त्याला आता आपण एक्झिट केलं. सेकंड ट्रेड जर का भेटला देन प्लॅन करू, अदरवाईज वेट करू, आपल्याकडे टाईम आहे अजून. ओके, मॉर्निंगपासून मार्केट एकच रेंजमध्ये मुवमेंट करतं आहे. जसं की आपण मॉर्निंगला पण बघितलं होतं की याच्यामध्ये इथं आपण थोडेसे ट्रेड प्लॅन केले होते, ज्यामध्ये कॉस्ट टू कॉस्टचं एक्झिट झालं आहे. ओके, तर 2 ठिकाणी प्लॅन केलं होतं, धनला पण प्लॅन केलं होतं आणि झिरोदाला पण प्लॅन केलं आहे. आता स्पाइक्स तर यायला स्टार्ट झालेत, बट जर का आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी भेटली देन डेफिनेटली आपण त्यामध्ये प्लॅन करू शकतो. स्कॅल्पिंग पुरा रेंज बाउंड मार्केट आहे, पुरा साईडवे मार्केट आहे.
डेटा पुरा रेंज बाउंड आहे. तर फक्त एक गोष्ट झाली की मार्केट सस्टेन राहिलं, ही चांगली गोष्ट आहे. जर का मार्केट असंच सस्टेन राहिलं आणि एक ब्रेकआउट जर का आले तर याच्यामध्ये एक चांगली प्रोबॅबिलिटी आहे की याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मोमेंटम भेटेल. ओके, डेफिनेटली काही ना काहीतरी स्विंग्स कॅप्चर करता आली आफ्टरनून सेशनला, देन तोच आपला प्लॅन असणार. पण जर का सपोज स्कॅल्पिंगच पहिल्यांदा तर प्लॅन आहे, पोझिशनल प्लॅन जरा पण नाही आहे, कारण की डेटा पूरा चॉपी आहे, साईडवे मार्केट आहे, पूर्ण ओव्हरलुक जे आहे ते पूर्ण साईडवे आहे. तर बघू कुठे ट्रेड भेटतात, तर का ट्रेड भेटले देन आपण प्लॅन करू, अदरवाईज आज आपला क्लोज डे असंच असणार. ओके, ट्रेड कधी भेटतील कधी नाही भेटतील, इम्पॉर्टंट माझ्यासाठी हे राहतं की चुकीचे ट्रेड नको व्हायला, प्रॉपर प्लॅन पाहिजे. जसं की मॉर्निंगला आपण ट्रेड केला होता ज्यामध्ये एक्सपेक्टेशन पण होतं की मार्केट अप साईडला जाईल, पण प्रीमियम नाही फिरला, स्पॉटमध्ये ऑलमोस्ट गेला होता, प्रीमियम नाही फिरला आणि थोडंसं ग्लिच आलं ते, त्या कारणामुळे आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट प्लॅन केला. त्यानंतरनं पण त्यामध्ये चांगली मोमेंटम आली होती, ऑलमोस्ट 50-60 पॉईंटची मोमेंट आली होती, बट काही हरकत नाही आहे, असं होणार. जसं की आता पण एक उम्मीद दाखवली मार्केटनं बायर्ससाठी की एक सडन स्पाईक आली, त्यानंतरनं बघू शकता केवढी मोठी टॉपपासून वीक बनत चाललं आहे, मार्केट डाऊन साईडला आलं आहे. तर जोपर्यंत ह्या रेंजमध्ये मार्केट फ्लॅट आहे तोपर्यंत तरी काही ट्रेड नाही प्लॅन माझ्या डोक्यात. जसं का ह्याच्यावरती जर का ब्रेक केला तर ही एक फर्स्ट वे असेल, इथंपर्यंत प्लॅन असू शकतो. जर का ब्रेक आणि सस्टेन केला तर, अदरवाईज डाऊनला ब्रेक केला तर मग इथं आपण प्लॅन करू शकतो. बट जोपर्यंत ह्यामध्ये आहे ना किंवा ह्यामध्ये जोपर्यंत मार्केट तोपर्यंत तरी डेफिनेटली काही ट्रेड नाही करायचा, बेस्ट वे वेट. ओके, तर टाईम ऑलमोस्ट 2:45 वाजलेत. ओके, 3ला 10 मिनिटं कमी आहेत, तर जास्त काय एक्सपेक्टेशन नाही आहे. ओव्हरऑल द डे पुरा साईडवे आहे. तर साईडवे मार्केटमध्ये बेटर वे की नो लॉस ऑलवेज प्रॉफिट असतं, त्यामुळं आपण त्याच्यामध्ये जास्त काही खेटलं नाही आहे. जसं की आपण डिस्कस केलं होते, आपल्याला सपोज जर का बँक निफ्टीत प्लॅन करायचा असता तर बँक निफ्टीमध्ये आपण ह्याच्यावरती किंवा ह्याच्याखाली प्लॅन करायचा होता. जोपर्यंत ह्याच्या रेंजमध्ये तोपर्यंत काही ट्रेड नाही करायचा आणि तेच आपण आत्ता फॉलो केलं. ऑलमोस्ट 3ला 10 मिनिटं कमी आहेत, याच्यामध्ये आता काही उपयोग नाही होणार आहे. तर जे मॉर्निंगला आहे तिथंच आपण क्लोज करतो आहे, याच्यामध्ये कुठल्या पण काय आता ट्रेड नसणार आहेत. डायरेक्टली याच्यामध्ये पण सिम्पल 231 समथिंगला आपण याच्यामध्ये ट्रेड बंद करत आहे. ओके, तर आजचं सेशन याच्यामध्ये आपण कंप्लीट करतो. देन आपण याच्यामध्ये काय करायचं आहे तर किल स्विचला ऑन करायचं.